काय भूमिका होती आमच्यासारख्याची भूमिका अशी अजित पवार जर खायच असते तर कालच्या परिस्थितीत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे टॅकल केलं असतं. जिल्हा प्रशासन रस्त्यावर नागरिकांना असं सोडून दिलं होतं. तुमची काय भूमिका होती? तो काल जे ट्रक पलटला होता, आय थिंक ते काल नाही परवा रात्री परवा संध्याकाळी ते पडला होता. असे प्रकारचे ऍक्सिडेंट अनफॉर्च्युनेटली त्या हायवेवर बरेच वेळी असतात आणि मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक वेळी त्या साईजचे त्याच्यापेक्षा मोठी साईजचे सुद्धा ट्रक मोठ्या प्रमाणावर पलटले जातात आणि आमचा रिस्पॉन्स अर्धा तास असतो नेहमी. 8 तासाची पेक्षा कधी जास्त वेळ लागत नाहीये. त्या पद्धतीने तिथला त्या भागाच्या प्रशासन, नॅशनल हायवेची टीम आणि पेट्रोलिंगची टीम काम करते. अनफॉर्च्युनेटली परवा जी घटना झाली त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला की त्याच्यामध्ये जे लिक्विड होता तो हायली इन्फ्लेमेबल होता आणि ते इन्फ्लेमेबल हँडल करण्याची जी कॅपॅसिटी ज्याची आहे ते वेगळी यंत्रणाची होती आणि त्या यंत्रणासोबत कोऑर्डिनेशन करणे आणि ते जेव्हापर्यंत कम्प्लिटली आपण बाहेर काढत नाहीये त्याच्या आधी जर आपण हात लावला त्यांना तर खूप मोठा अपघात झाला होता. तर हा एक युनिक सिच्युएशन होती, ही रुटीन सिच्युएशन नाहीये. हा एक युनिक सिच्युएशन होती की ट्रक असा पलटला ज्याच्यामध्ये हायली इन्फ्लेमेबल लिक्विड होता आणि म्हणून ते त्याच्यामध्ये वेळ लागला. त्याच्यामध्ये आपली यंत्रणाची जी कार्यक्षमता आहे ते कार्यक्षमता कमी आहे किंवा ते कमी पडले तसं नाहीये. ते केस असा युनिक क्रिएट झाला की त्याच्यामध्ये लोकांना खूप त्रास झाला. मलाही माहिती आहे की खूप प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्याच्यामुळे झाला होता. पण या पद्धतीचे बाकी सुद्धा बरेच वेळी जसं मी सांगितलं की केसेस असतात आणि आपला रिस्पॉन्स विदिन 30 मिनिट्सची पेक्षा काम असतो. पण हा गोष्टीचा अंदाज घेऊन आता याच्या पुढे अशा प्रकारची जर घटना होऊ नये त्यासाठी आम्हाला काही पाय उचलण्याची आवश्यकता आहे.